या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 783893, मोबाईल क्रमांक 9421 783893। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। आणि विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वीचा टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। तर हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेनं। या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तर तुम्ही बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये मेकॅनिझम ऑफ एस-एन रिॲक्शन। या एस-एन रिॲक्शनमध्ये आपल्याला SN1 अँड SN2 रिॲक्शन मेकॅनिझम पाहायचं आहे। न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन और सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन। तर यामध्ये आपल्याला पहिली पाहायची आहे SN2 रिॲक्शन। SN2 रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमोलिक्युलर रिॲक्शन। न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमोलिक्युलर रिॲक्शन। तर हे आपल्याला पाहायचं SN2 रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमोलिक्युलर रिॲक्शन। SN2 mechanism in which the reaction between methyl bromide and hydroxide ion to give methanol follow a second order kinetics। तर आपल्याला कायनेटिक्स म्हणजे काय, तर त्या कायनेटिकमध्ये आपण रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइन केला जातो। ते रिॲक्शन कोणत्या ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर की सेकंड ऑर्डर आहे। तर या SN2 मेकॅनिझममध्ये ही रिॲक्शन कशी आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे। तर द रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल एज न्यूक्लियोफाइल। तर यामध्ये 2 रिॲक्टिंग स्पीसीज आहेत, नेमली मिथाइल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन, हेन्स इट इज कॉल्ड सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमोलिक्युलर रिॲक्शन और SN2 रिॲक्शन। The rate of this reaction depend on concentration of 2 reacting species, namely methyl bromide and hydroxide ion. Hence, it is called substitution nucleophilic bimolecular reaction (SN2 reaction). तर त्याची रिॲक्शन काय आहे तर ती लिहून घ्या। मिथाइल ब्रोमाइड प्लस OH मायनस, मिथाइल ब्रोमाइड प्लस OH मायनस, हा OH मायनस इथं न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट होणार आहे। इट गिव्स मिथेनॉल CH3OH प्लस Br मायनस। यामध्ये अल्केल हॅलाइड आणि न्यूक्लियोफाइलचा आपण स्टडी करणार आहोत। यावरून जर यामध्ये कायनेटिक पाहिलं तर यामध्ये हा जो आहे मिथाइल ब्रोमाइड आणि OH मायनस यावरती काय या रिॲक्शनचा रेट आहे, तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मिथाइल ब्रोमाइड CH3Br अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस। तर या दोन्हीच्या कॉन्सन्ट्रेशनवरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे। तर आपण कसं लिहू शकतो, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br and another bracket concentration of OH मायनस। तर हे आपल्याला या दोन
स्पेसिसवरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इंक्रीज बाय केमिकल स्पेसिस टेकिंग पार्ट इन स्लोएस्ट स्टेप ऑफ इट्स मेकॅनिझम. या रिॲक्शनमध्ये जी स्लो स्टेप आहे त्यामध्ये जे रिॲक्टिंग स्पेसिस भाग घेणार आहेत त्याच्यावरती त्याची रिॲक्शन रेट डिपेंड आहे. Above reaction only two reactant are present. Both are found in influence rate of reaction. दोन्हीमध्ये आपल्याला काय दिसतं की ते दोन्ही पण त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करत आहेत. द रिॲक्शन इज सिंगल स्टेप रिॲक्शन ऑल्सो कॉल्ड स्लो स्टेप. ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, याला स्लो स्टेप म्हणतात. अँड द टू चेंजेस नेमली बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग ॲट कार्बन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. तर या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपण कायनेटिक पाहिलं, या मिथाइल ब्रोमाइड आणि हा OH मायनस जो आहे यामध्ये आपल्याला मिथेनॉल अँड Br मायनस हॅलाइड ग्रुप हा भेटतो. तर यामध्ये जे मिथाइल ब्रोमाइड आहे आणि OH मायनस यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग या स्टेप घडतात. तर पहा हे CH3Br आहे, या CH3Br वरती हा OH मायनस जो आहे तो या बॅक साईडनं अटॅक करणार आहे, या कार्बनवरती अटॅक करणार आहे. कारण का तर हा CH3 ग्रुप आणि इकडं Br ग्रुप आहे. या कार्बनवरती या साईडला ब्रोमिन आहे, ब्रोमिनवरती काय असतो निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह अँड डेल्टा निगेटिव्ह. जर यामध्ये पाहिलं आपण CH3Brचं तर अनेक वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर काढलं या प्रकारे, तर यामध्ये आपल्याला काय दोन चार्ज दिसतात, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह आणि या Br वरती डेल्टा निगेटिव्ह. तर हा जो OH मायनस आहे हा काय करणार आहे, या कार्बनच्या बॅक साईडनं काय करणार आहे अटॅक करणार, बॅक साईडनं अटॅक करणार आणि त्याचबरोबर काय होणार हा Br आहे तो काय होणार ब्रेक होणार. म्हणजे या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये बॉन्ड फॉर्मिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग ह्या दोन्ही रिॲक्शन कशा होतात सायमल्टेनियसली एकत्रित होतात. तर पहा हा OH मायनस हा या साईडनं बॅक साईडनं कार्बनच्या काय अटॅक करतो, कारण का जर हा Br मायनस आणि हा OH मायनस दोन्ही पण चार्ज कसे त्यांचे सेम चार्ज आहेत, तर ह्यामध्ये स्टेरिक रिपल्जन होऊ शकतं आणि स्टेरिक हिंड्रन्स स्टेरिक रिपल्जन, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्जन, यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्जन होऊ शकतं. कारण का तर या ब्रोमिनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा येणारा न्यूक्लियोफाइल जो आहे अटॅक करणार त्याच्यावरती पण निगेटिव्ह चार्ज आहे, सेम चार्ज काय होणार आहे रिपल्जन होणार आहे, त्यामुळे तो फ्रंट साईडनं अटॅक करत नाही. तर यामध्ये पहा हा OH याच्यावरती अटॅक करत हा बॉन्ड फॉर्मिंग होईल आणि Br मायनस इथं काय होईल बॉन्ड ब्रेकिंग. तर याला म्हणता येईल हा जो आहे तर याला बॉन्ड फॉर्मिंग म्हणता येईल, बॉन्ड फॉर्मिंग. आणि या ही जी स्टेप आहे याला काय म्हणता येईल बॉन्ड ब्रेकिंग. या रिॲक्शनमध्ये आपल्याला सायमल्टेनियसली दोन स्टेप घडताना दिसत आहेत, बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. तर या अशा आपल्याला दोन स्टेप सांगितलेल्या आहे. तर त्याचं आपण रिप्रेझेंटेशन ऑफ SN2 मेकॅनिझम त्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं ते आपण आता पाहूया. तर माझ्याबरोबर तुम्ही रिॲक्शन लिहायचे आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ SN2 मेकॅनिझम. तर आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ SN2 मेकॅनिझम पाहायचं आहे. जी रिॲक्शन मी ड्रॉ करणार आहे लिहिणार आहे ते पण तुम्ही माझ्याबरोबर लिहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ते SN2 रिॲक्शन मेकॅनिझम समजेल. यामध्ये आपल्याला मिथाइल ब्रोमाइडवरती OH मायनसचा अटॅक दाखवायचा आहे. तर पहा रिॲक्शन. CH3Br कार्बन त्यावरती हायड्रोजन या साईडला Br आणि रिमेनिंग टू हायड्रोजन्स, वन हायड्रोजन इज अपसाइड अँड वन हायड्रोजन इज डाऊन साईड. हा जो हायड्रोजन आहे तो कुठे दाखवलेला आहे अपसाईडला आणि या साईडला जो हायड्रोजन आपण दाखवणार आहेत तो कोणत्या साईडला आहे डाऊन साईडला. बोल्डनं काय अपसाईडला हायड्रोजन आणि डॉटेड ऑर ब्रोकन बॉन्डनं आपण काय दाखवलेलं आहे डाऊन साईड हायड्रोजन.
तर हे स्ट्रक्चर आहे आणि यावरती हा OH मायनस जो आहे तो काय करतो, त्यावरती अटॅक करताना दाखवायचा आहे. हा OH मायनस या कार्बनवरती अटॅक करेल आणि आपल्याला ट्रान्झिशन स्टेट भेटेल, त्याला आपण TS असं म्हणतो, ट्रान्झिशन स्टेट. तर ती स्टेट कशी आहे ते तुम्ही पाहायचे आहे. यामध्ये ट्रान्झिशन स्टेट या ब्रॅकेटनं दाखवली जाते. तर यामध्ये बघा पार्शियल बॉन्ड फॉर्मिंग होईल. कार्बन जो आहे, कार्बन त्यावरती हायड्रोजन आणि एका साईडला काय असणार आहे, ब्रोमीन. आपण डॉटेडनं दाखवू, ब्रोमीन, हायड्रोजन एक अपसाईडला आणि एक डाऊन साईडला, हे ॲज इट इज दाखवता येतील. या साईडला हायड्रोजन, डाऊन साईडला, आणि इथं हा जो येणारा न्यूक्लियोफाइल आहे हा काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल. ही ट्रान्झिशन स्टेट आहे. यामध्ये पार्शियल बॉन्ड फॉर्मिंग दाखवलेला आहे. हा डेल्टा मायनस आणि इकडं डेल्टा मायनस, हा कार्बन डेल्टा प्लस. तरी काय, TS ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम. ही ट्रान्झिशन स्टेट आहे आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे, आपल्याला CH3OH मिथेनॉल हा प्रोडक्ट भेटणार आहे. तर पहा आपल्याला जो फायनल प्रोडक्ट भेटणार आहे, हायड्रोक्साईडनं बॅक साईडनं अटॅक केल्यामुळं हा फायनल प्रोडक्ट आपल्याला असं भेटणार आहे. हायड्रोजन या साईडला एक हायड्रोजन, डाऊन साईडला असं एक अप साईडला. हा हायड्रोजन अप साईडला आणि रिमेनिंग 1 हायड्रोजन इज डाऊन साईड. हे आपल्याला यामध्ये फायनल प्रोडक्ट भेटणार आहे. आणि हॅलाइड आयन त्याचबरोबर आपल्याला काय भेटणार आहे, हॅलाइड आयन. आपण पाहिलं गेल्या लेक्चरला, अल्काइल हॅलाइडमध्ये जर न्यूक्लियोफाइलने अटॅक केला तर आपल्याला न्यूक्लियोफाइल आणि अल्काइल ग्रुप यांचं बॉन्ड फॉर्मिंग दिसतं आणि हॅलाइड आयन हे त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतं. तर हे SN2 मेकॅनिझम आहे. याच्यावरती HSC एक्झामिनेशन बोर्डाची जी एक्झाम असते त्यावरती क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज SN2 रिॲक्शन और SN1 रिॲक्शन. जर SN2 मध्ये आलं तर हे तुम्हाला ही रिॲक्शन राईट डाऊन करावं लागेल. त्यामध्ये महत्त्वाचे आहे ट्रान्झिशन स्टेट. तर ही ट्रान्झिशन स्टेट आहे. यामध्ये बघा न्यूक्लियोफाइल बॅक साईडने अटॅक करतो. त्याने अटॅक केल्यानंतर हा कार्बन ब्रोमिन बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. सायमल्टेनियसली बॉन्ड फॉर्मिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग process takes place and we get methanol is a final product and Br minus halide ion. हे आपल्याला या रिॲक्शनवरून मेकॅनिझमवरून आपल्याला समजतं. तर यामध्ये आपल्याला याचे सलाईन फीचर्स काय आहेत ते पाहायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट टाका, सलाईन फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम. तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की यानं बॅक साईडनंच का अटॅक केला, फ्रंट साईडनं का अटॅक केलेला नाही. आणि त्याचबरोबर त्यामध्ये पाहायचं आहे कायरल कार्बन असेल तर या प्रोडक्टमध्ये कोणतं आपल्याला कन्फिगरेशन पाहायला मिळेल, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन भेटेल की रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन, हे आपल्याला या सलाईन्स फीचरमध्ये पाहायचं आहे. तर पॉईंट लिहा. नेक्स्ट पॉईंट टाका, सलाईन्स फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम. सलाईन फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम, ह्याचे फीचर्स काय आहेत हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे, ही रिॲक्शन कशी आहे, सिंगल स्टेप मेकॅनिझम. फर्स्ट पॉईंट लिहा त्याच्यात, सिंगल स्टेप मेकॅनिझम, सिंगल स्टेप मेकॅनिझम. कारण का, तर यामध्ये बॉन्ड फॉर्मिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग स्टेप ह्या काय होतात सायमल्टेनियसली. सिंगल स्टेप मेकॅनिझम का आहे, तर यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग स्टेप या दोन्ही पण एकत्रित होतात, सायमल्टेनियस होतात. आणि नेक्स्ट त्यामध्ये सलाईन फीचर सेकंड आहे बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. सेकंड, बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. तर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये
न्यूक्लियोफाईलनं कार्बनच्या बॅक साईडनं का अटॅक केला? कारण का तर आपण रिएक्शन पाहिली, हा जो कार्बन आहे आणि या ठिकाणी जो हॅलाइड ग्रुप असणार आहे, या हॅलाइड ग्रुपवरती काय असणार आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि हा जो येणारा न्यूक्लियोफाईल आहे हा ह्याच्यावरती पण काय आहे? निगेटिव्ह चार्ज. समजा या फ्रंट साईडनं जर अटॅक केला तर काय होईल? हे दोन्ही चार्जचं स्टेरिक रिपल्शन होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन होईल आणि ही रिॲक्शन फॉर्म होणार नाही. त्यामुळे काय, हा जो OH मायनस आहे तो काय करतो? या रिॲक्शनमध्ये या बॅक साईडनं अटॅक करतो आणि या साईडनं लिव्हिंग ग्रुप हा निघून जातो. तर हे याचं इम्पॉर्टन्स आहे बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. त्याचबरोबर बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल अटॅक बॅक साईड ऑफ द कार्बन अँड ऑपोजिट टू हॅलाइड ग्रुप. बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल कार्बनच्या पाठीमागच्या साईडनं बॅक साईडनं न्यूक्लियोफाईल अटॅक करतो आणि कुठे? ऑपोजिट टू लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडनं हा न्यूक्लियोफाईल अटॅक करतो आणि त्यामध्ये आपल्याला दोन प्रोसेस पाहायला भेटतात, एक बॉन्ड ब्रेकिंग आहे, एक बॉन्ड फॉर्मिंग. इन ट्रान्झिशन स्टेट, थर्ड पॉईंट टाका, ट्रान्झिशन स्टेट. आपल्याला आता ट्रान्झिशन स्टेट पाहायचं आहे. या ट्रान्झिशन स्टेटमध्ये ॲक्च्युली ही रिॲक्शन फॉर्म होताना काय होतं ते पाहायचं आहे. थर्ड पॉईंट, ट्रान्झिशन स्टेट थर्ड पॉईंट आपल्याला पाहायचा आहे ट्रान्झिशन स्टेट. 3 नंबर टाका. ट्रान्झिशन स्टेट. तर या ट्रान्झिशन स्टेटमध्ये इन ट्रान्झिशन स्टेट त्याला आपण TS म्हणतो. द न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप आर बॉन्डेड टू कार्बन विथ पार्शियल बॉन्ड कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आपण जी TS दाखवली होती ट्रान्झिशन स्टेट, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन 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 आणि या साईडला काय होता? ब्रोमिन. तर यामध्ये आपण पार्शियली चार्ज दाखवला होता. येणारा जो न्यूक्लियोफाईल आहे त्यावरती काय असणार आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि या कार्बनवरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. तर हे ट्रान्झिशन स्टेटने हे सांगितलं आहे की यावरती दोन्ही पण निगेटिव्ह चार्ज हे काय असतात? पार्शियली बॉन्डेड असतात, पार्शियली निगेटिव्ह चार्ज. आणि चौथा पॉईंट आहे, जर SN2 रिॲक्शनमध्ये जर कायरल कार्बन असेल तर त्यामध्ये कन्फिगरेशन आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन भेटतं. व्हेन SN2 रिॲक्शन इज ब्रॉट अबाउट अ कायरल कार्बन ऑप्टिकली ॲक्टिव्ह molecule or substrate, the product have opposite configuration compared to that substrate. चौथा पॉइंट आहे, when SN2 reaction is brought about at chiral carbon optically active substrate, the product have opposite configuration compared to the substrate. त्या रिॲक्शनमध्ये जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटचं जर कन्फिगरेशन R असेल तर आपल्याला प्रोडक्टमध्ये भेटणार S आणि सबस्ट्रेटमध्ये जर S असेल तर आपल्याला काय भेटणार आहे? R कन्फिगरेशन भेटणार आहे. म्हणजेच इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन त्यामध्ये चेंज होणार आहे. R चेंजेस टू S किंवा S चेंजेस टू R, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. SN2 रिॲक्शन इज प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन दिस लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. जर आपण छत्री जर उलटी केली, अम्ब्रेला छत्री जर उलट्या साईडने केली तर ते जे स्ट्रक्चर दिसणार आहे ते काय या SN2 रिॲक्शनचं मेकॅनिझमचं दिसणार आहे. SN2 reaction is proceed with inversion of configuration. When SN2 reaction is brought about at chiral carbon optically active substrate, the product have opposite configuration compared to the given substrate. त्या रिॲक्शनमध्ये जो सबस्ट्रेट आहे त्याच्या ऑपोजिट कन्फिगरेशन आपल्याला या रिॲक्शननं भेटणार आहे SN2 मेकॅनिझमनं. तर सबस्ट्रेट जर R कन्फिगरेशन असेल आपल्याला प्रोडक्ट S कन्फिगरेशन भेटणार, म्हणजे त्यामध्ये इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन होते. SN2 रिॲक्शन इज प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन दिस लाईक फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला.
छत्री जर उलटी केली ते जे उलटी छत्री आपल्याला दिसते तसं ते SN2 मेकॅनिझम दिसणार आहे आणि त्याला आज आपण वॉल्डन इन्व्हर्जन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? वॉल्डन रिॲक्शन मेकॅनिझम. तर वॉल्डन इन्व्हर्जन आपल्याला या रिॲक्शनमध्ये वॉल्डन इन्व्हर्जन भेटणार आहे, म्हणजेच आरचं एस भेटेल, एसचं आर भेटणार आणि ते फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला जसं दिसतं तसं हे SN2 मेकॅनिझम असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो? वॉल्डन इन्व्हर्जन. द इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन इज द रिझल्ट ऑफ बॅकसाईड अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाइल. हे इन्व्हर्जन कशामुळे दिसतं? कारण बॅकसाईडनं अटॅक केल्यामुळं त्या कार्बनचं स्ट्रक्चर चेंज होतं आणि चेंज झाल्यामुळं आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन या मेकॅनिझम भेटतं. तर असे आपल्याला 4 टोटल काय दिलेले आहेत पॉईंट. सलाईन्स फीचर या रिॲक्शनचे 4 आहेत. पहिला सिंगल स्टेप मेकॅनिझम, दोन्ही बी रिॲक्शन बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मिंग ह्या सायमल्टेनियस होतात, त्याच्यामुळे सिंगल स्टेप आहे. बॅकसाईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईलनं बॅकसाईडनेच अटॅक का केला? कारण का तर फ्रंट साईडनं Br- त्याचा निगेटिव्ह चार्ज आणि येणारा न्यूक्लियोफाईल यांचा निगेटिव्ह चार्ज यामध्ये काय स्टेरिक रिपल्जन और इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्जन घडतं, त्यामुळे तो काय करतो? बॅकसाईडनं अटॅक करतो. आणि 3 नंबरला पाहिलं आपण ट्रान्झिशन स्टेट. तर या ट्रान्झिशन स्टेटमध्ये आपण पार्शियली निगेटिव्ह चार्ज दाखवतो OH- आणि Br- याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज दाखवतो आणि कार्बन हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा आपण इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे याला आपण डेल्टा प्लसनं इंडिकेट करतो. हे 3 नंबरचं सलाईन फीचर आहे. आणि 4 नंबरला वॉल्डन इन्व्हर्जन. आपल्याला यामध्ये या SN2 मेकॅनिझममध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन भेटतं, कारण का बॅकसाईडनं अटॅक केल्यामुळं त्या स्ट्रक्चरचं त्या सबस्ट्रेटचं काय होतं? कॉन्फिगरेशन चेंज होतं आणि आपण त्याला वॉल्डन इन्व्हर्जन असं म्हणतो किंवा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हटलं जातं आणि त्याला स्पेसिफिक नाव आहे वॉल्डन इन्व्हर्जन. तर अशा प्रकारे या SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचं आपण रिॲक्शन पाहिले, त्याचं मेकॅनिझम कायनेटिकमध्ये पाहिलं. रिॲक्शनचा रेट दोन्ही पण सबस्टिट्यूटवरती डिपेंड आहे, मिथाइल ब्रोमाइड आणि OH- आणि प्रोडक्ट आपल्याला भेटतो. तर हे असे आणि त्यानंतर आपण ट्रान्झिशन स्टेट, त्याचा प्रोडक्ट आणि लास्ट आपण सलाईन फीचर पाहिले. तर हे रिॲक्शन महत्त्वाचे आहे बोर्डाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्याला जर तुम्ही नेक्स्ट इयरला पाहिलं तरी SN2 रिॲक्शन अगेन जोपर्यंत केमिस्ट्री शिकायचं तोपर्यंत तुम्हाला SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असणार आहे. आणि आपल्याला पुढचं पॉईंट पाहायचं आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. हे दोन्ही पण पॉईंट महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. याचा स्टडी करा, SN2 मेकॅनिझम कसा आहे त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सोडवा. तर आज आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.